वर्धा लोकसभा मतदारसंघात काल शरद पवार आपल्या उमेदवाराचा अर्ज भरून गेले. त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार रामदास तळस यांचा अर्ज भरतायत भाजप. सर, काय बघता शक्ती प्रदर्शन आज भाजपचं? आज मी या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आमचे मित्र पक्ष आहे, त्यांच्या सर्वाला सोबत घेऊन आज उमेदवारी अर्ज जाहीर करत आहे. आणि उमेदवारी अर्ज जाहीर करत असताना या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, आमचे सर्व आमदार, आमच्या सर्व जे मित्र पक्ष आहे त्यांचे सर्व नेते या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज भरण्याकरिता माझ्यासोबत आहे. शक्ती प्रदर्शन म्हणायचं आज महायुती भाजपचं तिसऱ्यांदा तुम्ही मैदानात आहे. मोठ्या विश्वासानं तुम्हाला तिकीट दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. आम्हाला शक्ती प्रदर्शन करण्याची काही जरूरतच नाही. आमचं बूथ लेवलपर्यंत भारतीय जनता पक्षाचं काम आहे. आम्ही फार मोठं शक्ती प्रदर्शन करून लोकांमध्ये जायचं ही परिस्थिती नाही, पण आमचं हे बूथ प्रमुख असो, शक्ती प्रमुख असो, वॉरियर्स असो आणि भारतीय जनता पक्षाचे आमचे आमदार आणि रिपब्लिकन पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्व आमच्यासोबत आहे. त्याच्यामुळं आम्ही सक्षमपणे या ठिकाणी तिसऱ्यांदा मला उमेदवारी दिली आणि तिसऱ्यांदा उमेदवारी देत असताना मी सक्षमपणे पुन्हा जिंकू हे मला भरोसा आहे. तिसऱ्यांदा निवडणूक लढताना एक फायदा आणि एक तोटा असतो. एक तर कामाच्या भरोश्यावर, तुम्ही 10 वर्षात केलेल्या कामाच्या भरोश्यावर तुम्हाला मतं मागता येतो, हा एक फायदा असतो. दुसरा, 10 वर्षात लोकांची नाराजी पण असते. अँटी इन्कम्बन्सी आपण राजकीय भाषेत त्याला म्हणतो. तुम्हाला तुमच्या कामाचा फायदा होईल की अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसेल असं वाटतं? या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जे 10 वर्षात या माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या पाठपुराव्यामुळे काम केलं त्याचा मला जरूर फायदा होईल. त्याचप्रमाणे माझं ऑफिस हे जवळजवळ सकाळी 9 वाजतापासून चालू होते तर रात्री 9 वाजेपर्यंत चालू राहते. सर्व जनतेच्या समस्या या ठिकाणी आम्ही सोडवतो. त्याच प्रमाणात विरोधी पक्षात जे आता काँग्रेस पक्षाचे लोक आहे त्यांना असं वाटतं की गेल्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी वर्चस्व होतं, परंतु पवारसाहेबांनी आमचं हे वर्चस्वच काढलं आणि आमचा पंजाचा गुंडाळून ठेवला. एकीकडे ही बोंब आहे, दुसरं राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जुने नेते आहेत ते म्हणजे आम्हाला उमेदवारी न देता नवख्या माणसांना पंजाब म्हणजे ते काँग्रेस म्हणून आले त्यांना उमेदवारी दिली. त्याच्यामुळे दोघांमध्येच आपसी झगडा आहे, तेव्हा तो सुद्धा मला फायदा होईल. एक शरद पवार काल या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करून गेले. त्यांनी आपल्या पक्ष उमेदवाराचा अर्ज भरला. कसं बघता आज तुम्ही अर्ज भरताय? मी सुद्धा माझ्या सर्व कार्यकर्त्यासोबत, म्हणजे 6 मतदारसंघ आहे, तिथले सर्व कार्यकर्ते या उमेदवारी अर्ज भरण्याकरिता येणार आहे आणि अत्यंत चांगलं वातावरण या ठिकाणी होत आहे. आणि विशेष म्हणजे आमचे आमदार जिद्दीनं कामाला लागले आहे की आमच्या आमदारामध्ये स्पर्धा आहे की माझ्या विधानसभेमध्ये मी जास्त लीड कसा देऊ शकतो या ठिकाणी स्पर्धा आहे. त्याच्यामुळं ते सुद्धा एक माझ्यासाठी चांगलंच आहे. शेवटचा प्रश्न, विजयाचा विश्वास प्रत्येक उमेदवार घेऊन चालतोय, तुमचं काय पोझिशन आहे? किती लीड? मागच्या वेळेस जवळपास 2.25 लाखाची लीड होती. 14 मध्ये मला 2,15,000ची लीड होती. 19 मध्ये 1,97,000ची लीड होती आणि आता मला वाटते 2.5 लाखाची लीड या लोकसभा मतदारसंघात 100% राहील, मला असा विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद. आज रामदासजी तळस वर्ध्यातून उमेदवारी अर्ज भरता. एक प्रकारे महायुतीचं हे शक्ती प्रदर्शन आहे. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.